नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मंजिल विथ अमोल खोत या आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. आजच डिपार्टमेंटल PSI पूर्वपरीक्षा पार पडली आणि आपण त्या पूर्वपरीक्षेची जी आन्सर की एक्सपेक्टेड आन्सर की जी आहे ती तुमच्यासमोर घेऊन येतोय. बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर देखील काही प्रश्नांचे विषयी डाऊट्स असतील तर आपण वेळोवेळी तुम्हाला सांगू. तुम्हाला जर त्यांची अचूक उत्तर माहिती असेल तुमच्या सोर्सेसमधून तर तुम्ही ते खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकताय. चला तर पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया. जो पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न मराठी व्याकरणापासून सुरुवात होते आणि हा जो सेट आहे आपल्याकडे तो सेट सी आहे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला त्या सेटनुसार तुमचे जे आन्सर्स असतील ते तुमच्या सेटनुसार तुम्हाला ऍडजस्ट करून घ्यावे लागतील. सो सी सेट आपण बघतोय ज्याची सुरुवात मराठी व्याकरणापासून होते. प्रश्न पहिला असा आहे की गौतमने रोज एक पुस्तक वाचले डॉट डॉट या वाक्याचे कर्तरी प्रयोगात रूपांतर कसं होईल असं विचारलं आणि खाली ऑप्शन आपल्याला अ ब असे दोन दिलेत आणि त्याचे पर्याय उत्तर आपल्याला शोधायचे. तर याचं अचूक जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर आहे. पर्याय क्रमांक अ आणि ब दोन्ही प्रमाणे आपण त्याची काय करू शकतो की कर्तरी प्रयोगामध्ये रूपांतर करू शकतो. सो हा एक बेसिक कर्तरी आणि कर्मणी प्रयोगावरचा प्रश्न होता की जो आरामात आपण जर व्यवस्थित वाचला असेल तर हा सॉल्व्ह होऊ शकतो. 2 पासून 6 पर्यंत जे प्रश्न आहेत ते एका उतार्यावरती प्रश्न आहेत. मी आता उतारा वाचून दाखवत नाही, पण उताराची सुरुवात अशी आहे की अनेक वर्षापूर्वी चांदोबा मासिकात एक गोष्ट प्रसिद्ध झाली होती आणि मग तुमच्या सेटमध्ये हा उतारा नेमका कुठे आहे तो शोधून काय करा की आन्सर्स मॅच करून घ्या. इथं सी नंबरच्या सेटमध्ये आपण बघतोय की इथं 2 ते 6 पर्यंतची आन्सर्स आपल्याला बघायचे. त्या उतार्यावरती आधारित दुसरा जो प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे की मासिकातील गोष्ट कशाबद्दलची होती. आता इथं काय एक्सप्लेनेशन द्यायची आवश्यकता नाही, कारण का वरती आपण उतारामध्ये जे वाचतोय त्याचेच खरं उत्तर आपल्याला शोधायचे. सो प्रश्न असा आहे की मासिकातील गोष्ट कशाबद्दलची होती आणि याचं अचूक जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3 भारतातील नकाशांचा आरंभ ही ते गोष्ट होती. प्रश्न क्रमांक 3 असा आहे की भूगोल आणि नकाशा या संकल्पना शेकडो वर्ष विकसित होत होत्या कारण आणि त्याचं जे अचूक उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे. एकेका भौगोलिक घटकांच्या माहितीसोबत टप्प्याटप्प्यानं आकलन वाढत गेलं. नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 4 भूगोलाबद्दलची जाणीव व माणसांचा सांस्कृतिक विकास परस्पर संबंधित आहे कारण आणि त्याचं जे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4चं ते आहे पर्याय क्रमांक 3 अ आणि ब हे दोन्ही जे स्टेटमेंट्स आहेत तिथे काय होतात की कारण म्हणून लागू होतात. पुढे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे तो परत त्या उतारावरतीच आहे की जागतिक राजकारणावर भूगोलाच्या ज्ञानाचा काय परिणाम झाला आणि याचं जे अचूक उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3 आहे. सो फक्त ब आणि क हे जे स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये काय होत नाही की मॅच होत नाहीये, त्यामुळे यातनं बाजूला काढतोय आपण आणि ब आणि क हे त्याचं काय असेल की अचूक उत्तर असेल. आता काय होईल की जे उतारावरचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये आपण जे काय आकलन करतोय त्याच्यावर आपण हे उत्तर सांगतोय. आयोगाचं मे बी आकलन थोडंसं वेगळं असू शकते आणि मग ह्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस होऊ शकतात, पण सध्या तरी प्रथम दर्शनी आपण बघतोय की याचं जे उत्तर दिसतंय ते आपल्याला ब आणि क दिसते. 6 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं जे अचूक उत्तर आहे त्या आता ह्या टाईपचे क्वेश्चन्स तर हमखास चुकण्याचे चान्सेस असतात, तुम्हाला अनुभव असेल. कारण कसं आहे की आपण जी काही शीर्षक ठरवतोय तर ती आणि आयोगानं जे काही ह्याचं शीर्षक डिसाईड केलं असेल त्यांच्यामध्ये मे बी डिफरन्स पडू शकतो. तरी देखील त्यातले तर बघतो आपण की ह्याचं जे अचूक उत्तर निघते ते 3 नंबरचं जे आहे ते जरासं जास्त जवळ जाणार आहे. ह्याच्यामध्ये पण आपण कन्फर्म सांगू शकत नाही, पण त्यातले तर म्हणू शकतो आपण की 3 नंबरचा ऑप्शन जो आहे म्हणजे भूगोल आणि मानवी उत्क्रांती हे त्यातल्या त्यात सगळ्यात जवळ जाणार काही की शीर्षक याच्यामध्ये ठरू शकते. सो उतार्यावरती आधारित 2 ते 6 प्रश्नांची उत्तर आपण इथं डिस्कस केलेली आहेत. नेक्स्ट 7 नंबरचा क्वेश्चन आहे परत मराठीसाठी की पुढीलपैकी कोणता गट समानार्थी शब्दांचा आहे आणि मग खाली ऑप्शन्स मध्ये बघतो आपण. एक आहे तो राव, रंक आणि असामी. त्यात आपल्याला जर राव आणि रंक माहिती असेल तर हे बरोबर एकमेकांच्या काय की अपोजिट वर्ड आहेत, त्यामुळे हे अजिबात येणार नाहीये. त्याच्यानंतर राण, कंटक आणि गर्द हा देखील आपण बघतोय की तुम्हाला जर कंटक या शब्दाचा व्यवस्थित अर्थ माहिती असेल तर हे त्याच्यामध्ये मॅच होणार नाहीये. इथे बघतोय आपण नीर, पाणी आणि पंकज. त्याच्यामध्ये नीर आणि पाणी हे दोन तर समानार्थी शब्द आहेत, पण पंकज हे पाण्यासाठी येत नाही. आणि इथं बघतोय आपण की मेघ, जलद आणि घन हा एकदम परफेक्ट ग्रुप आहे की जो समानार्थी शब्दांना काय करतोय की रिप्रेझेंट करतोय. 8 नंबरचा प्रश्न असा आहे की पुढीलपैकी कोणता शब्द अर्थदृष्ट्या समानार्थी शब्द गटात बसत नाही असं म्हटले त्यांनी. सो नीट प्रश्न वाचला पाहिजे आपण. काय म्हटले? अर्थदृष्ट्या समानार्थी शब्द गटात बसत नाही असं विचारले. सो प्रश्न आपण ऑप्शन बघतो काय काय आपल्या समोर. तर महिला, त्यानंतर ललना, त्यानंतर सविता आणि शेवटचा ऑप्शन आहे तुमचा ड तर नारी. आणि मग खाली त्याच्यावरून आपल्याला पर्यायी उत्तर शोधायचे. सो हे फार इंटरेस्टिंग केले मी. पूर्वी जसे वन लाईनर क्वेश्चन पडायचे तसे क्वेश्चन्स आपण बघतोय की इथं नाही दिसत आहे. इथं आपण बघतोय की थोडंसं मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन जे आहेत अगदी कंबाईनचे लेवलचे त्या लेवलचे क्वेश्चन फ्रेम करण्याचा प्रयत्न झालाय. सो याचं जे अचूक उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 3 येईल की फक्त अ, ब आणि ड बरोबर.
बाकी सर्व चूक. म्हणजेच काय की क जो आहे तो याच्यामध्ये बसत नाहीये. आपण समानार्थी शब्दांचा विचार केला तर महिला, ललना आणि नारी हे अगदी परफेक्ट काय होते की मॅच होते. 9 नंबरचा प्रश्न आहे की दोन स्टेटमेंट आहेत की गुरुजींनी मला प्रश्न विचारले आणि दुसरं स्टेटमेंट आहे की तिने गरिबांना पैसे दिले आणि मग विचारले की वरील वाक्यातील क्रियापदे कोणत्या प्रकारचे आहेत असे विचारले. हा एकदम सिंपल प्रश्न आहे तुमच्या व्याकरणावरचा आणि याचं जे अचूक उत्तर असेल ते ऑप्शन क्रमांक 3 असेल. द्विकर्मक प्रकारचे आपण बघतोय की हे क्रियापद आहेत. पुढचा 10 नंबरचा प्रश्न आहे आपला की पुढीलपैकी कोणत्या गटात तत्सम शब्द आहेत आणि हे अगदीच बेसिक आहे. मोरावाणीमध्ये तुम्ही बघितलं असेल की तत्सम आणि तद्भव जे शब्द आहेत आपले आणि ह्याचं जे अचूक उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 4 जे आहे ते अ आणि क बघतोय आपण की पद, दुग्ध आणि ग्रास. त्यानंतर क मध्ये बघतोय आपण की कर्ण, अरण्य आणि जल. इथं बघतोय आपण की हे जे शब्द आहेत ते थोडेसे बोली भाषेतले शब्द आहेत आणि ते आपल्याला समजले असतील. तर 10 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर बघतोय आपण की ऑप्शन क्रमांक 4 जे आहे ते त्याचं अचूक उत्तर आहे. 11 नंबरचा प्रश्न आहे की वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून केवळ काळाचा बोध होत असेल तर त्याला डॉट डॉट प्रकारचं वाक्य म्हणतात. आता इथं तर मला वाटते तुम्हाला फक्त जर फक्त तुम्ही व्यवस्थित व्याकरण वाचलं असेल तर याचं तुम्हाला लगेच येईल की फक्त काळाचा बोध होतोय तर आपण त्याला काय म्हणतोय की ऑप्शन क्रमांक 4 जे आहे ते इथं आपल्याला काय दिसते की याचं अचूक उत्तर दिसेल. नेक्स्ट बघतोय आपण 12 नंबरचा प्रश्न आहे की दुसऱ्याच्या मनातले जाणणारा यासाठी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा असे विचारले. तर इथं बरेच शब्द दिसत आहेत आणि त्यातलं आपल्याला काय करायचं आहे की फक्त एकच शोधायचं नाहीये, एकपेक्षा पण जास्त असू शकतील असं आपल्याला वाटतंय. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर आहे की फक्त क बरोबर आहे बाकी सगळे चूक आहेत. म्हणजे मनकवडा हा जो शब्द आहे तो त्याच्यामध्ये बघतोय आपण की सगळ्यात बरोबर शब्द असेल. नेक्स्ट पुढचा 13 नंबरचा प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणती संधी योग्य आहे असे विचारले. सो हा देखील एक बेसिक लॉजिकल क्वेश्चन आहे तुमच्या व्याकरणावरचा. तर इथे बघतो आपण की 13 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 2 जो आहे तो सगळ्यात याच्यामध्ये बघतो आपण की बरोबर उत्तर किंवा बरोबर संधी आपल्याला बघायला मिळते. 14 नंबरचा प्रश्न आहे की काळ कशाला म्हणतात आणि मग ही काळाची सरळ व्याख्या विचार आपल्याला. पहिला ऑप्शन आहे की क्रियापदाला, दुसरा ऑप्शन आहे की कर्ता क्रम क्रियापद यांच्या योग्य वापराला आणि तिसरा ऑप्शन आहे की क्रियापदावरून क्रियेची वेळ काढण्याला आणि चौथा वरील सर्व बरोबर. यातला आपण जर विचार केला तर 3 नंबरचा ऑप्शन जो आहे तो सगळ्यात बरोबर पोहोचणार आहे की क्रियापदावरून क्रियेची वेळ काढण्याला आपण काय म्हणतो की काळ म्हणतो. 15 नंबरचा प्रश्न असा आहे की उद्या आम्ही सुद्धा गावाला जाणार आहोत तर याच्यामध्ये अधोरेखित शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारातील आहेत असं विचारले. त्याच्यामध्ये बघतो आपण की ऑप्शन क्रमांक 3 जो आहे तो शुद्ध शब्दयोगी अवयव जो आहे तो याचं काय असेल की अचूक उत्तर असेल. सो 15 नंबरचा प्रश्न आहे त्याचं अचूक उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. 16 नंबरचा प्रश्न आहे की पुढीलपैकी संस्कृत उपसर्ग घटित शब्द कोणता आहे आणि इथं बघतो की ऑप्शन क्रमांक जो 4 आहे संपादन हा संस्कृत उपसर्ग घटित शब्द म्हणून आपण त्याला ओळखतोय. 17 नंबरचा प्रश्न जोडा लावासाठीच आहे आणि याच्यामध्ये आपण बघतो की आपल्याला काय करायचं आहे की नाम सदृश विशेषण, दर्शक विशेषण, संबंधी विशेषण आणि प्रश्नार्थक विशेषण यांचे काय करायचे की पुढे जे एक्झाम्पल दिलेत त्या एक्झाम्पलचे आपल्याला नीट जोडा लावायचे. सो ऑप्शन क्रमांक 1 जो आहे तो सगळ्यात बरोबर उत्तर याच्यामध्ये. म्हणजेच काय तर नाम सदृश विशेषण काय असेल तर श्रीमंत माणसांना गर्व असतो. दर्शक विशेषण काय म्हणतो आपण तर ही मुलगी चलाक आहे. संबंधी विशेषण कशाला म्हणतोय आपण तर जो मुलगा व्यायाम करतो तो सशक्त असतो. आणि प्रश्नार्थक क्वेश्चन तुमचं काय असेल तर ऑप्शन क्रमांक 3 जे आहे की कोण मनुष्य येऊन गेला. सो हा देखील एका बेसिक व्याकरणाच्या ह्याच्यावरती प्रश्न पडत बघतोय आपण. 18 नंबरचा प्रश्न आहे की सहलीमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांभाळावे या वाक्यातील कर्ता कोण असं विचारले. एक बेसिक व्याकरणाच्या अंडरस्टँडिंग वरती हा क्वेश्चन आहे आणि बघतोय आपण इथे जे कर्ता असतील ते कर्ता शिक्षक असतील. सो ऑप्शन क्रमांक 2 याचं काय असेल की करेक्ट उत्तर असेल. 19 नंबरचा प्रश्न आहे की देव त्याचे भले करो या वाक्याचा प्रकार कोणता असं विचारले. तर इथे बघतो आपण की हे आज्ञार्थी प्रकारचे वाक्य आहे आणि हे देखील एका बेसिक व्याकरणाच्या याच्यावरती प्रश्न आपण बघायला मिळतो. 20 नंबरचा क्वेश्चन असा आहे की तुमची थोरली मुलगी येथे सुखरूप पोहोचली या वाक्यातील उद्देश आणि विधेय ओळखा असं विचारलेलं आपल्याला. तर याच्यामध्ये बघतो आपण की 20 नंबरच्या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं काय असेल की अचूक उत्तर असेल. म्हणजे याच्यातलं जे उद्देश आहे ते मुलगी आणि विधेय जे आहे ते पोहोचले याच्यामध्ये असेल. 21 नंबरचा प्रश्न आहे की रामानुजन यांनी अवघड गणिते अतिशय सहजपणे सोडवून दाखवली आणि मग या वाक्यातील अधोरेखित शब्द जो आहे म्हणजे अतिशय सहजपणे जे आपण बघतोय की हे पुढीलपैकी कोणते घटक आहेत असे विचारले. तर 21 नंबरच्या प्रश्नाचं अचूक जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 4 असं आहे ज्याच्यामध्ये बघतोय आपण की विधेय विस्तार आहे ते. 22 नंबरचा प्रश्न असा आहे की मी त्याला विचारलं आहे ना आम्ही पाहून घेऊ आमच्यामध्ये डॉट डॉट तुला सांगितले कोणी यामध्ये गाळलेल्या जागेवरती पुढीलपैकी कोणता वाक्यप्रचार बरोबर ठरला असं विचारले. तर इथं बघतोय आपण की तोंड घालणे म्हणजे तुम्ही अगदी जर बोली
भाषेमध्ये देखील वापरला तरी तुमच्या बघायला मिळेल की हे शब्द आपण साधारणतः वापरत असतो की मी त्याला विचारलं आहे ना, आमच्या मी पाहून घेऊ, आमच्यामध्ये तोंड घालू नको. सो हा शब्दप्रयोग आपण अगदी डेली लाईफमध्ये यूज करतो. 23 नंबरचा प्रश्न आहे की ज्यामध्ये बघतो आपण की डोळ्यावरती कातडे ओढणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे. सो हे देखील एक इझी कॅटेगरीमध्ये असेल. वोकॅब जर तुमचं बऱ्यापैकी वाचलं असेल तर हा क्वेश्चन तुमचा सॉल्व्ह होते. तो 23 नंबरच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जे आहे ते बघतोय आपण की इथं एक मिनिट थोडस, हा, तर ऑप्शन क्रमांक 2 जो आहे तो ह्याचा आपण बघतोय की सगळ्यात अचूक उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 24 आहे की पालत्या घड्यावर पाणी या म्हणीतून काय सुचवलं जाते. तर ही पण एक बेसिकची प्रश्न आहे. बघतोय आपण की ऑप्शन क्रमांक 2 जो आहे ती केलेले सगळे प्रयत्न वाया जाणे हा त्याच्यातला आपण अर्थ बघतोय. 25 नंबरचा प्रश्न आहे की पुढीलपैकी मिश्र वाक्य कोणते आहे. तर बघतोय आपण याच्यामध्ये की 4 वाक्य दिलेत आपल्याला आणि त्यापैकी आपल्याला मिश्र वाक्य शोधायचं. मी सगळी वाक्य वाचत बसत नाही, पण ऑप्शन क्रमांक 2 जो आहे की ब आणि ड, आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतात, आणि बाबा म्हणाली की न्यूयॉर्क हे एक मोठे शहर आहे. सो हे दोन वाक्य आहेत तिथे बघतोय आपण की मिश्र वाक्य. नेक्स्ट इथून पुढे आता इंग्लिशचे प्रश्न चालू होतील. 26 नंबरचा प्रश्न आहे आणि मी प्रश्न वाचून लागेल त्याचे उत्तर सांगतो की दे हॅव अ ह्यूज रिझर्व ऑफ लॅटंट टॅलेंट असं म्हटलंय. आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड असं म्हटलंय. सो लॅटंट या शब्दाचा आपल्याला काय करायचं आहे की जे अचूक शब्द असेल त्याचा अर्थ जो आहे तो आपल्याला शोधायचा आहे. सो 26 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जे असेल ते अनसीन असं आपल्याला म्हणायचं आहे. ठीक आहे. सो लॅटंट हीट हा तुम्ही सायन्समध्ये मे बी प्रकार वाचला असेल कधी, तर त्यावरून आपण बघतो की अनसीन म्हणजे जे दिसत नाहीये त्याला आपण लॅटंट म्हणतोय. 27 नंबरचा प्रश्न जो आहे तो जोडायला बसायचा प्रश्न आहे आणि इथं आपण काय बघतोय की इथं काही शब्द दिलेत की इसेंट्रिक, त्यानंतर इन्फेलेबल, त्यानंतर फॅन्टिक आणि त्यानंतर थेस्ट, आणि त्यांचे पुढे एक्सप्रेशन दिलेत आपल्याला ते काय करायचे की मॅच करायचे. तुम्ही जर हे मॅच करू शकला तर तुम्हाला हे अगदी परफेक्ट माहिती असेल, तुम्ही उत्तर लिहू शकताय. 27 नंबरच्या प्रश्नाचा जो करेक्ट आन्सर आहे ते ऑप्शन क्रमांक 3 आहे. म्हणजेच काय, ए साठी 2 असेल म्हणजे जो इसेंट्रिक आहे त्याला आपण म्हणतो मॅन विथ स्ट्रेंज हॅबिट्स. त्यानंतर बी साठी बघतोय आपण की 3 आहे, म्हणजेच काय तर पर्सन हू कॅनॉट मेक एनी मिस्टेक. सी साठी बघतोय आपण की 4 नंबरचा पर्सन विथ अ नॅरो रिलिजियस, आणि डी साठी बघतोय आपण की 1 नंबर पर्सन हू बिलीव्स इन गॉड. सो 27 नंबरचा प्रश्न त्याचा अचूक उत्तर असेल 3 नंबरचा ऑप्शन. 28 नंबरचा प्रश्न आहे सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह विथ द वर्ड स्पेल करेक्टली. सो आता मी सगळी वाक्य वाचत बसत नाही, आपल्याला करेक्ट स्पेलिंग जी आहे ती करेक्ट स्पेलिंग शोधायचे आणि याच्यातले जे अचूक उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 3. सो इथं बघतो आपण की अटेंडन्स, कॅलेंडर, डिटर्जंट आणि एम्परर ह्या सगळ्यांचे आपण बघतो की अगदी करेक्ट जे स्पेलिंग आहेत तुम्हाला बघायला मिळतील. 29 नंबरचा क्वेश्चन आहे आय ऑलवेज सी आय टू आय विथ माय सिस्टर, आणि हा म्हणजे जो काय अंडरलाईन सेंटेन्स आहे त्यांच्यामध्ये आपण बघतोय की मिनिंग आपल्याला शोधायचं आहे मध्ये. सो 29 नंबरच्या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3. सो डी ओनली, म्हणजेच काय ॲग्री विथ असं म्हणतो आपण. सो हे तिथं काय करते की बऱ्यापैकी रिप्रेझेंट करते. सो 29 नंबरच्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. हे नीट लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट पुढचं बघतोय आपण की 30 पासून 34 पर्यंतचे क्वेश्चन परत एकदा एका पॅराग्राफवरती आहेत. मी पॅराग्राफची फक्त सुरुवात वाजून दाखवतो. द इलेक्ट्रिकल व्हेकल industry in India is growing by leaps and bounds, and the government has taken various steps to promote electric mobility in the country. So हा तो पॅराग्राफ आहे आणि त्याच्यावरती पुढचे क्वेश्चन आपण बघतोय. 30 नंबरचा क्वेश्चन आहे आणि ज्याचं बघतोय आपण की आता मी प्रश्न वाचत बसत नाही कारण का त्यामध्ये काही पॉईंट नाही, तुमच्या पॅराग्राफवरती प्रश्न आहे. सो 30 नंबरच्या प्रश्नाचं जे अचूक उत्तर असेल ते ऑप्शन क्रमांक 2 असेल. सो ए ओनली हे त्याचं काय असेल की उत्तर असणार. सो 30 नंबरचा प्रश्न उत्तर त्याचं असेल 2 नंबरचा ऑप्शन. 31 नंबरचा प्रश्न आहे तो देखील बघतोय आपण त्याच्यामध्ये मी आता प्रश्न वाचत बसत नाही किंवा ऑप्शन पण वाचत बसत नाही. जे अचूक उत्तर असेल 31 नंबरच्या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. 32 नंबर जो प्रश्न आहे त्याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर आहे. 33 नंबर जो प्रश्न आहे त्याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक परत 3 हे त्याचं अचूक उत्तर आहे. आणि 34 नंबर जो प्रश्न आहे त्याचं आपण बघतोय की पर्याय क्रमांक परत 3 जे आहे ते अचूक उत्तर आहे. सो हे आपण बघतोय की ह्या पॅराग्राफमधल्या प्रश्नांची उत्तर असतील. आता परत बघतोय आपण की 35 नंबरचा प्रश्न आहे की ही नोज हाऊ टू ब्रेक इन हॉर्सेस, आणि मग अंडरलाईन जे आपल्याला शब्द दिसतोय तर ह्याचा अर्थ काय तो विचार आपल्याला. ठीक आहे. सो 35 नंबरच्या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सी ओनली, की डिसिप्लिन जो शब्द आपण बघतो इथं तो काय करतोय की त्या शब्दाला बऱ्यापैकी चांगला रिप्रेझेंट करतोय. नेक्स्ट 36 नंबरचा क्वेश्चन असा आहे द बॉय हु इज वेअरिंग ग्रीन टी शर्ट इज माय स्टुडंट असं म्हटलं, आणि त्यामध्ये विचारलंय की इन द गिवन सेंटेन्स द अंडरलाईन वर्ड हु इज वेअरिंग अ ग्रीन शर्ट डिस्क्राईब्स. सो हे जे काही स्टेटमेंट आहे ते काय रिप्रेझेंट करायचं विचारते त्यांनी. तर 36 नंबरच्या प्रश्नाचं अचूक जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 3 आहे. हे ऍडजेक्टिव्ह क्लॉज रिप्रेझेंट करण्याचं काम करते. 37 नंबरचा क्वेश्चन आहे शाल आय बाय अ स्कूटर, आणि द
मॉडेल इन द सेंटेन्स अबाव हॅज बीन युज्ड टू एक्सप्रेस असं विचारले की ह्याचं जे मॉडेल आहे ते मॉडेल काय काय एक्सप्रेस करण्यासाठी यूज करायचं विचारले. सो 26 नंबरच्या क्वेश्चनचं अचूक उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 3 आहे, म्हणजे सी ओनली. दॅट इज सिकिंग परमिशन. हे आपण बघतोय की याच्यामध्ये आपल्याला रिझन करताना दिसेल किंवा एक्सप्रेस करताना दिसेल. 38 नंबरचा प्रश्न आहे, याच्यामध्ये बघतो आपण की चूज द करेक्ट सेंटेन्स म्हटलं आणि याच्यामध्ये आपण करेक्ट सेंटेन्स फॉर्मेशन जे दिसते आपल्याला ते ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिसते की ही हॅज बीन वर्किंग फॉर 2 months. सो हे सगळ्यात तिथे बघतोय आपण की करेक्ट स्टेटमेंट आपल्याला बघायला मिळते. 39 नंबरचा प्रश्न असा आहे की फिल इन द ब्लँक फ्रॉम द ऑप्शन्स गिवन बिलो. आणि खाली आपल्याला शब्द असं दिलाय की वाक्य असं दिलंय, शी हॅज बीन मिसिंग डॉट डॉट मंडे लास्ट. आणि याच्यामध्ये बघतोय आपण की आपल्याला करेक्ट वर्ड पुट करायचं आहे. सो 39 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आपण बघतोय की ऑप्शन क्रमांक 1 असेल की शी हॅज बीन मिसिंग सिन्स मंडे लास्ट. सो ह्याच्यामध्ये बघतोय आपण की सगळ्यात परफेक्ट उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 1 असेल. 40 नंबरच्या प्रश्न जातोय आपण. इट इज एक्स्ट्रीमली हॉट टुडे आणि द अंडरलाईन वर्ड इज असं म्हटलंय की वरचं जे एक्स्ट्रीमली हा शब्द जो अंडरलाईन केलाय तो काय रिप्रेझेंट करण्याचं काम करतोय किंवा कशाला दाखवण्याचं काम करतोय. सो ऑप्शन क्रमांक 3 जो आहे म्हणजे ऍडवर्ब ऑफ डिग्री हे रिप्रेझेंट करण्याचं काम आपण बघतोय की तुमचा जो शब्द आपण अंडरलाईन केला तो करण्याचं काम करतोय. सो 40 नंबरच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 3 असेल. 41 नंबर प्रश्नाचं उत्तर बघतोय आपण की आयडेंटिफाय द सेंटेन्स रिटर्न इन करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. सो आपल्याला खाली 4 स्टेटमेंट दिलेत आणि त्या 4 स्टेटमेंट पैकी एकदम करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस मध्ये लिहिलेलं कुठलं स्टेटमेंट आहे आपल्याला शोधायचं आहे. सो 41 नंबर प्रश्नाचं उत्तर बघतोय आपण की ऑप्शन क्रमांक 1 पीटर वॉज टॉट टू सिंग बाय मिस्टर प्रिस. सो हे सगळ्यात करेक्ट आपण म्हणतो की फॉर्मेशन असेल तुमच्या पॅसिव्ह व्हॉइसचं. सो 41 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 1 असेल. पुढे बघतोय आपण 42 नंबरचा प्रश्न आहे. द सन हॅज रिपन द फ्रूट असं म्हटलंय आणि विच वन ऑफ द फॉलोइंग इज द पॅसिव्ह स्ट्रक्चर करस्पॉन्डिंग टू द ऍक्टिव्ह व्हॉइस स्ट्रक्चर अबो असं म्हटलंय त्यांनी. ठीक आहे. सो आपल्याला वरती एक स्टेटमेंट दिलंय आणि त्याचं पॅसिव्ह स्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला काय करायचं की शोधायचं आहे. सो 42 नंबर प्रश्नाचं उत्तर आपण बघतोय की याच्यामध्ये असेल ते ऑप्शन क्रमांक 3 असेल म्हणजे बी ओनली. द फ्रूट हॅज बीन रिपन बाय द सन. हे बघतोय आपण की वरच्या स्टेटमेंटचं सगळ्यात करेक्ट काय असेल की पॅसिव्ह स्टेटमेंट असेल. 43 नंबरचा क्वेश्चन आहे. द वर्ब फॉर्म ऑफ द गिवन नाउन वर्ड फ्रॉस्ट विल बी. आणि मग तो फ्रॉस्ट हा शब्द दिला आणि त्याचा आपल्याला काय विचारलंय की वर्ब फॉर्म आपल्याला विचारलं. सो 43 नंबर प्रश्नाचं उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 2 जे आहे म्हणजे फ्रीज जे आहे ते आपण होतो की फ्रॉस्टला अगदी त्याचं जे वर्ब फॉर्म जे असेल ते वर्ब फॉर्म रिप्रेझेंट करण्याचं काम करेल. सो 43 नंबरचा प्रश्न ऑप्शन क्रमांक 2 आणि त्याचं काय असेल की करेक्ट उत्तर असेल. 44 नंबरचा प्रश्न आहे की आयडेंटिफाय द करेक्ट कंडिशनल स्टेटमेंट असं विचारले. सो कंडिशनल स्टेटमेंट आपल्याला इथे शोधायचं आहे आणि इथे बघतोय आपण की पर्याय क्रमांक 4 जे आहे इथे तुम्हाला क्लिअर कट कंडिशन दिसेल की इफ वी हॅड फाउंड हिम अर्लियर वी कुड हॅव सेव्ड हिज लाईफ. सो इथं बघतोय आपण की कंडिशन मॅच करणार किंवा कंडिशन सांगणार स्टेटमेंट जे आहे ते तुम्हाला ऑप्शन क्रमांक 4 मध्ये बघायला मिळते. सो 44 नंबरचा प्रश्न ऑप्शन क्रमांक 4 त्याचं अचूक उत्तर असेल. 45 नंबरचा क्वेश्चन आहे की नन ऑफ अस न्यू द वे आणि मग पुढे डॅश डॅश आहे. द करेक्ट टॅग क्वेश्चन फॉर द सेंटेन्स अबाव इज असं विचारले आणि मग 45 नंबरचा जे प्रश्न आहे त्याचं अचूक उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 2 असेल म्हणजेच काय तर सी ओनली. इथं बघतोय आपण की इथं बघतोय की डिड वी हा त्याचा तुमचा काय असेल की करेक्ट टॅग असेल. नन ऑफ अस न्यू द वे डिड वी हे त्याचं काय असेल करेक्ट टॅग असेल. 46 नंबरचा क्वेश्चन आहे की द डॉग दॅट बार्क्स डज नॉट बाईट आणि द अंडरलाईन वर्ड्स आर आणि जे दॅट बार्क्स हा जो शब्द आहे तो अंडरलाईन केलाय आणि तो काय रिप्रेझेंट करतोय असं विचार आपल्याला. सो 46 नंबरच्या प्रश्नाचं आपण बघतोय की अचूक उत्तर जे असेल ते 1 नंबरचं असेल. ऍडजेक्टिव्ह क्लॉज रिप्रेझेंट करण्याचं काम करतोय. 27 नंबरचा प्रश्न आहे विच वन ऑफ द फॉलोइंग इज द वन वर्ड सबस्टिट्यूट ऑफ द गिवन सेंटेन्स आणि मग खाली ऑप्शन सेंटेन्स दिले आपलं की अ डिसिजन विच कॅनॉट बी अल्टर्ड ऑर विथड्रॉन असं विचारलंय आणि मग तो कुठला शब्द आहे की जो काय करतोय की ह्या स्टेटमेंटला रिप्रेझेंट करण्याचं काम करतोय. सो इथं बघतोय आपण की हा जो शब्द आहे इररिव्होकेबल हा शब्द काय करतोय की हा तुमच्या स्टेटमेंटला रिप्रेझेंट करण्याचं काम करतोय. सो 27 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 3 असेल. नेक्स्ट पुढे बघतोय आपण 48 नंबरचा प्रश्न आहे की द वर्ड सँगिंग इज सिनॉनिमस विथ द वर्ड असं विचारलं आपल्याला आणि कसं आहे की तुमची जर वोकॅब्युलरी फार स्ट्रॉंग असेल तरच तुम्हाला ही उत्तर येतील अदरवाईज ही उत्तर येण्याची शक्यता फार कमी आहे. पण तरी पण आपण म्हणतो की उत्तर जे असेल ते 48 नंबरच्या जो प्रश्न आहे त्याचं अचूक उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 2 असेल म्हणजेच काय तर ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी ज्याला म्हणतो आपण तर त्याला हे आपण म्हणतो की सिनॉनिम शब्द असेल किंवा समांतर शब्द असेल.
49 नंबरचा प्रश्न आहे की ॲडव्हर्टाइजेस प्रोवोक वन टू डॉट डॉट वर्ड्स बेस्ट एफर्ट्स असं म्हटलंय आणि सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स मिनिंगफुली. सो वरचं स्टेटमेंट अगदी चांगल्या प्रकारे कम्प्लीट होण्यासाठी खालच्यापैकी कुठला शब्द आपण त्यामध्ये यूज करू शकतोय. सो 49 नंबरच्या प्रश्नाचं अचूक जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3 आहे, पुट ऑफ. बघतोय आपण की ॲडव्हर्सिटीज प्रोवोक वन टू पुट ऑफ वन्स बेस्ट एफर्ट. सो हा त्याचं काय असेल की करेक्ट मिनिंग असेल. 50 नंबरचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द आयटम अंडरलाईन इन द फॉलोइंग सेंटेन्स. आणि सेंटेन्स असा आहे की शी इज लेंडिंग डॉग्स लाईफ ॲज हर हजबंड इज अन अल्कोहोलिक अँड विदाउट अ जॉब. मग आपल्याला याच्यामध्ये काय करायचं की जो अंडरलाईन ज्याला म्हणतो आपण की ॲडम असेल त्याच्यामध्ये बघतो आपण की आपल्याला करेक्ट मिनिंग शोधायचं आहे. सो 50 नंबरच्या प्रश्नाचं जे अचूक उत्तर असेल ते बघतोय आपण की ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ए ओनली. लाईफ इज ऑफ अ मिझरी असं म्हणतो आपण, ते तुमचं काय करते की रिव्हिजन करण्याचं काम करते. सो 50 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 1 असेल. 51 नंबरचा प्रश्न आता बघतो आपण, राज्यघटना सुरू होते. त्यातला प्रश्न असा आहे की विधान परिषदेबाबत खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे असं म्हटलंय. आणि खाली आपल्याला बघतो आपण की 4 ऑप्शन्स आहेत. मी ऑप्शन्स वाचत बसत नाहीये, आपल्याला काय शोधायचं की चुकीचं विधान शोधायचंय. त्यामध्ये बघतो आपण की पर्याय क्रमांक 3 जो आहे तो याचं चुकीचं विधान आहे, कारण की जो शब्द वापराय की राष्ट्रपतींच्याकडे असतो त्यांच्या रचनेचा अधिकार, तर तो नाहीये. तो बघतो आपण कोणाला आहे की संसदेकडे असेल. सो 51 नंबर प्रश्न उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. 52 नंबरचा जो प्रश्न आहे तो थोडासा डाऊटफुल आहे, कारण इथं नेमकं काय झालंय की सरपंच निवडीविषयी थोडेफार बघतोय आपण की चेंजेस झाले होते, किंवा ह्याच्यामध्ये पण बरेच बघतोय आपण की चेंजेस झालेत, त्यामुळे डाऊटफुल आहे. तर देखील ऑप्शन क्रमांक 4 जे आहे ते याच्यामध्ये काय दिसते की थोडंफार सगळ्यात जवळचा आन्सर वाटते आपल्याला. तरी पण आपल्याला ह्यासाठी आयोगाच्या उत्तराची वाट बघायला लागेल, पण आमच्या दृष्टीने वाटतं की 52 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 4 असेल. 53 नंबरचा प्रश्न बघतोय आपण की खालीलपैकी कोणती अखिल भारतीय सेवा नाहीये. तर आपल्याला माहिती आहे की IAS, IPS आणि IFS या अखिल भारतीय सेवा आहेत. तर इथे बघतोय आपण IFS म्हणजे कुठली, तर इंडियन फॉरेन सर्व्हिस नाहीये, तर इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. त्यामुळे बघतोय आपण की पर्याय क्रमांक 2 यातून बाहेर पडेल. सो 53 नंबरचं जे अचूक उत्तर असेल ते ऑप्शन क्रमांक 2 असेल. 54 नंबरचा प्रश्न आहे की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला असेल. तर बघतोय आपण की उच्च न्यायालयानं आपण महाभियोगाद्वारे पदावरून दूर करतो, पण महाभियोगाला अंतिम मंजुरी देण्याचं काम कोण करतात, तर राष्ट्रपती करतात. म्हणून बघतोय आपण की इथं क नंबरचा ऑप्शन जो असेल तो सगळ्यात बरोबर असेल. त्यामुळे 54चं उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं काय असेल की सगळ्यात बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट पुढे जातोय आपण. 55 नंबरचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने भारतीय संविधानामध्ये पंचायत समिती तरतुदी केल्या होत्या. सो आपल्याला माहिती आहे की 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती झाली होती, पण प्रामुख्याने पंचायती हा जो विषय आहे तो 73व्या घटना दुरुस्ती झाला होता. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर असेल. नेक्स्ट जोडा लावायला एक प्रश्न आहे 56 नंबरचा, ज्यामध्ये आपल्याला काय करायचं की जिकडं काही समाज सुधारक कायदा त्यांचे आपण बघतोय की जे काही लिखाण आहे त्यांची तिकडे आपण कंपाईल केलेत. सो सोपा प्रश्न त्या दृष्टीने बघितला आपण तर याचं करेक्ट जे आन्सर आहे ते ऑप्शन क्रमांक 1 असेल. म्हणजेच काय, बाबा पदमजी यांचं आपण बघतोय की यमुना पर्यटन असेल. सावित्रीबाई फुले यांचं बघतोय आपण की बावनकशी सुबोध रत्नाकर. त्यानंतर गोपाळ गणेश आगरकर यांचं सुधारक वृत्तपत्र, आणि भाऊ महाजन यांचं बघतोय आपण की प्रभाकर साप्ताहिक. तुमच्या सो बऱ्यापैकी इझी प्रश्न आहे. 56 नंबरच्या प्रश्न उत्तर बघतोय आपण की ऑप्शन क्रमांक 1 असेल. 57 प्रश्न आहे की महात्मा ज्योतिबा फुलेंनी मानवी स्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधुत्व या त्रयीचा पुरस्कार डॉट डॉट या ग्रंथामध्ये केला होता. तो 57 नंबर प्रश्न उत्तर बघतोय आपण की ऑप्शन क्रमांक 1 हे सगळ्यात जवळचं उत्तर आहे. त्याच्यामध्ये सार्वजनिक सत्यधर्म आणि सत्यधर्म पुस्तक जे त्यामध्ये त्यांनी या गोष्टींचा उल्लेख केला होता. नेक्स्ट 58 नंबरचा प्रश्न आहे, कॅनुताई वाघ यांनी आदिवासींच्या उन्नतीसाठी कोणतं कार्य केल्याचं विचारले. सो 58 नंबरच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 2 आहे, म्हणजे ब, क आणि ड ह्या 3 गोष्टींची आपण बघतो की त्यांनी तिथं काम केलेलं आहे. वरचं जे आहे ते जास्त समर्पक उत्तर वाटत नाही, किंवा जे स्टेटमेंट आहे ते जास्त समर्पक वाटत नाही. त्यामुळे 58 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आपण बघतोय की ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असेल. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे की पुढील तत्वांच्या पैकी कोणते तत्व आर्य समाजाचे नव्हते असं विचारलंय. सो 59 नंबरच्या प्रश्नाचं आपण बघतोय की जे उत्तर आहे ते उत्तर आपण बघतोय की पर्याय क्रमांक 1 म्हणजे स्त्री शिक्षणाला उत्तेजन देणं. कारण का बघतोय आपण की प्रामुख्यानं आर्य समाज जो आहे तो पुनर्जन्मावरती विश्वास ठेवू नये, किंवा मूर्तीपूजा करू नये, किंवा वेद सर्व ज्ञानाने परिपूर्ण आहेत आणि वेदाचा प्रसार करावा, अशा काही गोष्टींसाठी आपण बघतोय की त्यांची स्थापना झाली होती. त्यामुळं 59 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जे असेल ते पर्याय क्रमांक 1 असेल. 60 नंबरचा प्रश्न आहे की विटाळ विध्वंसक या ग्रंथाचे लेखन कोणी केले होते. सो आपण बघतोय की 60 नंबरच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जे आहे ते गोपाळ बाबा वलंकर, हे फेमस नाव आहे त्यांचं. विटाळ विध्वंसक पुस्तक देखील फार फेमस आहे, तर त्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. सो 60 नंबरचा प्रश्न पर्याय क्रमांक 3 त्याचं अचूक उत्तर असेल.
61 नंबरचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या देशाने अन्न सुरक्षा समस्येचे निराकरण करण्यासाठी भारताची मदत घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. सो इथून इथून पुढे आता करंट अफेअर्सचे प्रश्न जे आहेत ते चालू होतं दिसलं आपल्याला. सो बघतोय आपण की 61 नंबरच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 4 हे जे आपण बघायला मिळते. नेक्स्ट आहे 2018 मध्ये भारताने क्रॉस कंट्री तेल पाईपलाईन प्रकल्पाचे उद्घाटन केलं होतं. याच्यामध्ये भागीदारी करणारा दुसरा देश कोणाचा विचारला. सो 62 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर बघतोय आपण की जे करेक्ट उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 4 म्हणजे बांगलादेश हा काय की आपला भागीदार देश आहे. 63 नंबरचा प्रश्न आहे की जो म्हणतोय की भारत आणि चीन यांच्यातील संयुक्त सैन्य अभ्यासाचे नाव काय होतं. सो याचं अचूक जे उत्तर आहे ते हँड इन हँड 2090 असं त्याचं उत्तर आहे. सो पर्याय क्रमांक 1 त्याचं करेक्ट उत्तर असेल. 64 नंबरचा क्वेश्चन आहे की सर क्रिक गुजरातचा कच्छ विभाग आणि पाकिस्तानच्या डॉट डॉट प्रांत एकमेकांपासून काय करतो की वेगळा करतो. 64 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 2 म्हणजे सिंध या प्रांताला काय करतो की वेगळा करण्याचं काम करतो. नेक्स्ट 65 नंबरचा प्रश्न आहे की भारताच्या सागरी सीमा डॉट डॉट देशांनी जोडलेल्या अतिशय बेसिक प्रश्न आहे. तर बघतो की पर्याय क्रमांक जे मला वाटते 2 जो आहे 7 देशांची आपण काय बघतो की जोडलेला आहे. त्यानंतर 66 नंबरचा प्रश्न आहे की पांघरुण ही मराठी फीचर फिल्म डॉट डॉट या लघुकथेवरती आधारित असं विचारले. तो 66 नंबरच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जे आहे ते 2 नंबरचं आहे बाळकृष्ण भगवंत बोरकर यांच्या लघुकथेवरती अवलंबून आहे. 67 नंबरचा क्वेश्चन आहे की भारतीय सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी अमर जवान ज्योतीचे बांधकाम डॉट डॉट मध्ये करण्यात आले होते. सो हा देखील एक टिपिकल टाईपचा क्वेश्चन आहे की 67 नंबरचा प्रश्न उत्तर आपण होते की ऑप्शन क्रमांक 1 1971च्या युद्धानंतर. त्यानंतर 68 नंबरचा प्रश्न आहे की स्वामी विवेकानंदांनी सुरू केलेल्या रामकृष्ण पंथाच्या प्रबुद्ध भारत या मासिकाने 2021 मध्ये प्रकाशनाची डॉट डॉट वर्ष पूर्ण केली. सो याचं देखील जे अचूक उत्तर आहे ते 125 वर्ष आहे त्याचं अचूक उत्तर आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. 69 नंबरचा प्रश्न बघतोय आपण की मार्च 2022 पर्यंत खालीलपैकी कोणता देश युरोपियन युनियनचा भाग नव्हता असं विचारले. सो प्रश्न वाचणं गरजेचं आहे. कोणता देश काय म्हणले की युरोपियन युनियनचा भाग नव्हता. सो इथं बघतोय आपण की 69 नंबरच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जे आहे ते नॉर्वे असं आहे. सो पर्याय क्रमांक 2 त्याचं अचूक उत्तर असेल. 70 नंबरचा प्रश्न आहे लिटल बुक ऑफ इंडिया सेलिब्रेटिंग 75 इयर्स ऑफ इंडिपेंडन्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत विचारले. तो 70 नंबरच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जे आहे ते रस्किन बॉन्ड असं आहे लक्षात घ्या. ठीक आहे. सो काही तर तुम्हाला मार्क दिसतील पण ऍक्च्युली हे मार्क आहे की ज्या स्टुडंटचा मी पेपर घेतला त्यांचे मार्क्स आहेत ते. तर तुम्ही ते सिरियसली घेऊ नका. इथं मी करेक्ट उत्तर सांगतोय की 70 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते रस्किन बॉन्ड आहे. पुढे बघतोय आपण की 71 नंबरचा प्रश्न आहे की अभिनव भारत ही क्रांतिकारी संघटना कोणी स्थापन केली होती. सो हे बेसिक टिपिकल टाईपचा प्रश्न आहे आणि फार इझी क्वेश्चन आहे. सो 71 नंबरच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जे आहे ते विदा सावरकर आहे. 72 नंबरचा प्रश्न आहे की डॉट डॉट हे ज्योतिराव फुलेंचे किंवा त्यांच्या सत्यशोधक समाजाचे अनुयायी नव्हते असे विचारले. तो शाहू महाराज, वाळवेकर, गोवंडे आणि लोखंडे असं त्यांनी खाली ऑप्शन दिले. त्याच्यामध्ये बघतोय आपण की 72 नंबर जो प्रश्न आहे त्याचं अचूक उत्तर जे आहे ते 1 नंबरचं असेल शाहू महाराज. ठीक आहे. नेक्स्ट 73 नंबरचा प्रश्न आहे की घटना व संबंधित वर्ष यांच्या जोड्या लावा. आणि मग आपण होतो की बंगालची फाळणी, मुस्लिम लीगची स्थापना, विभक्त मतदारसंघ कायदा आणि लखनौ करार फार बेसिकचे क्वेश्चन आहेत. तर 73 नंबरचं जे अचूक उत्तर असेल ते पर्याय क्रमांक 3 असेल म्हणजे 1 साठी, अ साठी 3, ब साठी 4, क साठी 1 आणि ड साठी 2 त्याचे काय असतील की अचूक उत्तर असतील. 74 नंबरचा प्रश्न आहे की भारतीय कामगार चळवळीचे जनक डॉट डॉट आहेत. तर बघतोय आपण की अचूक उत्तर जे असेल ते सगळ्यांना माहिती असेल नारायण मेघाजी लोखंडे यांना आपण काय म्हणतो की भारतीय कामगार चळवळीचे जनक मानतो आपण. पुढचा 75 नंबरचा क्वेश्चन आहे की भारतीय राष्ट्रीय सभेची उद्दिष्ट कोणती कोणती होती. खाली आपल्याला 4 स्टेटमेंट दिले त्यापैकी योग्य आपल्याला स्टेटमेंट चूज करायचे. तर आपण होतो की सगळी जी बघतोय आपण ही सगळी तुमच्या काय होती की भारतीय राष्ट्रीय सभेची उद्दिष्ट होती. त्यामुळे अ, ब, क आणि ड असणारा पर्याय जो आहे तो तुमचा ऑप्शन क्रमांक 4 असेल. 76 नंबरचा प्रश्न आहे की काकोरी घटना डॉट डॉट याच्याशी संबंधित आहे. हा देखील एक बेसिकचा क्वेश्चन आहे. सो ऑप्शन क्रमांक 4 जे आहे म्हणजे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन याच्याशी आपण बघतोय की काकोरी घटना संबंधित आहे. 77 नंबरचा प्रश्न असा आहे की भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते. परत एक बेसिकचा क्वेश्चन आहे बघतोय आपण याच्यामध्ये. तर पर्याय क्रमांक 2 जो आहे उमेश चंद्र बॅनर्जी हे काय होते की राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष होते. 78 नंबरचा प्रश्न आहे की डॉट डॉट यांनी रामोशीना संघटित करून ब्रिटिशांच्या विरुद्ध युद्ध पुकारले होते. पण हे पण आपल्या सगळ्यांना माहिती असेल की वासुदेव बळवंत फडकेचं अचूक उत्तर आहे. पण पर्याय क्रमांक कुठला आला पाहिजे. पर्याय क्रमांक 3 हे 78चं काय असेल की अचूक उत्तर असेल. 79 नंबरचं प्रश्न उत्तर आहे की अनाथ बालिका आश्रमची सुरुवात डॉट डॉट यांनी केली होती. सो हा देखील एक परत टिपिकल टाईपचा प्रश्न आहे. 79 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते MG रानडे असं असेल. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे की माझ्या आठवणी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलं असं विचारलंय. सो ऑप्शन क्रमांक 2 जे आहे विठ्ठल रामजी शिंदे यांनी हे पुस्तक लिहिलं होतं.
त्यानंतर 81 नंबरचा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातील सर्व जिल्हे डॉट डॉट प्रशासकीय विभागात विभागलेले आहेत. सो एकूण तुम्हाला काय की महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग किती असं विचारले. सो 81 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जे बघतोय आपण ते पर्याय क्रमांक 2 6 विभागात विभागले तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला जोडायला व्हायचे जलविद्युत प्रकल्पाच्या कर्नाटक, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश इकडे आपण होती. दुसरे पर्याय तुमचे दुर्गापूर, गांधीनगर, हिराकूड आणि तुंगभद्रा. सो याचं जे अचूक उत्तर आहे ते 82 नंबरच्या प्रश्नाचं अचूक उत्तर बघतोय आपण की पर्याय क्रमांक 1 असा असेल. ठीक आहे. 83 नंबरचा प्रश्न आहे त्यामुळे बघतो आपण की महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे असं विचारले. तर 83 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर बघतो आपण की 1 औरंगाबाद असेल. त्यामध्ये बघतो आपण की सगळ्यात जास्त जिल्ह्यांची संख्या आहे. पुढं 85 नंबरचा क्वेश्चन आहे त्यामध्ये बघतो आपण की तारापूर अणुऊर्जा प्रकल्प पालघर जिल्ह्यातील डॉट डॉट तालुक्यात स्थिर असं विचारले. सो याचं अचूक उत्तर जे आहे ते बघतो आपण की 85 नंबरच्या प्रश्नाचं जो उत्तर पर्याय क्रमांक 4 म्हणजे पालघर ह्या जिल्ह्यातच तालुक्यात तुम्हाला बघायला मिळेल. नेक्स्ट 86 नंबरचा प्रश्न 2 याच्यामध्ये विधान आहेत. विधान अ असं म्हणते की सिंधू नदीच्या पात्रातील माजुली हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. आणि दुसरं म्हटलंय की ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये दिहांग आणि अरुणाचलमध्ये चांगोपो या नावानं ओळखलं जातं. तो 86 नंबरचा प्रश्न जो बघतोय आपण की याच्यामध्ये थोड्याशा मायनर मिस्टेक केल्या. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 म्हणजे विधान अ आणि विधान ब दोन्ही काय आहेत की याच्यामध्ये चुकीचे आहेत. तो 86 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 असेल. 87 नंबरचा प्रश्न असा आहे परत 2 विधान दिले. विधान अ असं आहे की रायरेश्वर पासून शिंगणापूरपर्यंत पसरलेला डोंगर रांगेला सातपुडा पर्वतरांग म्हणतो आपण. आणि दुसरं विधान आहे की गोदावरी व तापी नदीच्या खोऱ्यांना वेगळे करणारी सातमाळ आणि अजिंठा ही डोंगररांग आहे. बेसिक जिओग्राफीची अंडरस्टँडिंगवरती हा क्वेश्चन आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर असेल. म्हणजे विधान अ चूक आहे आणि विधान ब काय की बरोबर आहे. नेक्स्ट 88 नंबरचा प्रश्न असा आहे की खालील विधानांची सत्यता तपासा म्हटले. परत 2 विधान आहेत. विधान अ असं आहे की अहमदनगर जिल्ह्यात 1920 साली पहिला साखर कारखाना राहुरी येथे उभारण्यात आला. विधान ब असं आहे की अहमदनगर जिल्ह्यात 1950 साली पहिला साखर कारखाना लोणी प्रभानगर इथं उभारण्यात आला होता. सो 88 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते विधान ऑप्शन क्रमांक 3 आहे. म्हणजे विधान अ चूक आहे आणि विधान ब काय की बरोबर. सगळ्यांना माहिती पडलं की पहिला साखर कारखाना काय की तुमचा सहकारी साखर कारखाना प्रवरानगर इथं आपण उभारला होता. नेक्स्ट 89 नंबरचा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातील डॉट डॉट या भागात प्रामुख्याने केंद्रित वसाहती आढळतात. सो जगात तुम्ही कुठेही गेलात तर त्या ज्या वसाहती असतात तर तुम्हाला पठारावरती आढळतात. त्यामुळे दख्खनचं पठार जे आहे त्याचं काय असेल की अचूक उत्तर असेल. सो 89 नंबरचा प्रश्न त्याचं अचूक उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 2 असेल. नेक्स्ट आहे की जोडायला व्हायचे आपल्याला अस्तंबा, सालेर, चिखलदरा आणि हरिश्चंद्रगड यांच्या आपल्या जिल्ह्यांची जोडायला व्हायचे. सो देखील एक सिंपल क्वेश्चन आहे. सो 90 नंबर प्रश्नाचं अचूक उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 4 असेल. म्हणजेच काय तर अ साठी 3 की अस्तंबा नंदुरबारमध्ये, ब साठी 4 म्हणजे सालेरसाठी नाशिक, क साठी 2 म्हणजे चिखलदरासाठी बघतो आपण अमरावती आणि हरिश्चंद्रगड काय की नगरसाठी असेल. ठीक आहे. 91 नंबरचा प्रश्न आहे की जागतिकीकरणासाठी WTOनं कोणत्या आवश्यक ज्या अटी आहेत त्या सुचवल्या होत्या. सो बघतो आपण बऱ्यापैकी सगळ्याच अटी सुचवल्या होत्या. म्हणजेच काय की व्यापारासाठी भौगोलिक सीमारेषांची मर्यादा नसणं, भांडवलाची मुक्त हालचाल, तंत्रज्ञानाचा मुक्त प्रवाह, मानवी श्रमांची देखील मुक्त हालचाल. सो 91 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जे असेल ते पर्याय क्रमांक 4 असेल. 92 नंबर प्रश्न आहे की 1993-94च्या अर्थसंकल्पात आयात शुल्काचा दर 110% किती टक्केवरती आणला होता. सो याचं फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 85% आपण कमी केला होता. पुढं जागतिकीकरणासाठी WTOनं कोणत्या हे रिपीट झाले त्यामुळे स्किप करूया आपण. ठीक आहे. हा प्रश्न पण झाला. ठीक आहे. नेक्स्ट खाजगीकरणाच्या प्रक्रियेत कोणत्या बाबी अपेक्षित नसतात असे विचारले. तो 93 नंबरच्या प्रश्नामध्ये बघतोय आपण की बऱ्यापैकी सगळ्याच गोष्टी दिसताना आपल्याला काय दिसतील की खाजगीकरणाच्या बाबीमध्ये अपेक्षित असताना दिसतील. पण जर विचार केला आपण तर मुक्त व्यापार धोरण तुमचं खाजगीकरणामध्ये येणार नाही. ते कशामध्ये तुमच्या ते उदारीकरणामध्ये. ठीक आहे. सो बघतोय आपण की सगळ्यात जवळचं आन्सर आपलं अ आणि ड असणार. म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपण सगळ्यात जवळचं इथे आन्सर असेल. सो 93 नंबरचा प्रश्न अचूक उत्तर काय असेल की पर्याय क्रमांक 1 असेल. 94 नंबरचा प्रश्न आहे आपला की भारतात जून 1991 मधील परकीय चलनसाठा डॉट डॉट इतका होता. सो आपल्याला माहिती आहे की 1991 मध्ये भारतामध्ये आर्थिक संकट होतं. त्यावेळेस भारताचा परकीय चलनसाठा 1.1 अब्ज डॉलरवरती आला होता. त्यानंतर निवडक शेतकी वस्तूंची खरेदी, वितरण, निर्यात आणि आयात हे करण्याचं काम कोण करतं. सो NCDC नावाची संस्था जी आहे ती प्रामुख्याने बघतो आपण की सगळीवरची काम करण्याचं काम करेल. सो प्रश्न क्रमांक 95 त्याचं अचूक उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 3 असेल. 96 प्रश्न आहे बघा. उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण धोरणाअंतर्गत भारत सरकारने 100% विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकी खालीलपैकी डॉट डॉट क्षेत्रामध्ये परवानगी दिली होती. आता दिली होती असं विचारले. आता पहिलं आपण सगळ्या क्षेत्रामध्ये काय की 100% विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक परवानगी आहे. त्यामुळं उत्तर शोधून थोडंसं डिफिकल्ट आहे. त्यासाठी आयोगाची उत्तराची वाट बघायला लागेल. पण तुम्ही जर बघाल तर दूरसंचार क्षेत्रामध्ये आता तुम्हाला काय दिसेल की इथं 100% परवानगी दिली. त्यामुळे ऑप्शनवरून जर गेलो आपण
तर अ, ब आणि क हे तुमचे काय असतील की सगळ्यात जवळचे आन्सर असतील. सो तसा असणार पर्याय क्रमांक 4 हा सगळ्यात जवळचा आहे. पण बघूया आपण ह्या प्रश्नासाठी आयोगाच्या उत्तरावरती काय वगैरे की वाट बघूया. 57 नंबरचा प्रश्न आहे की जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय जे आहे ते कुठं असेल, कुठं आहे? हा पण एक बेसिक अंडरस्टँडिंगचा क्वेश्चन आहे. तो जिनिव्हा या ठिकाणी बघतो आपण की ते मुख्यालय आहे. त्यानंतर 1991-92 मध्ये निर्यातीचे डॉलर मूल्य 1.5% असल्यामुळं 93-94 मध्ये निर्यातीचं मूल्य .टक्क्यांनी वाढलं होतं. सो इथे बघतो आपण की 98 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते 20 इतकं असेल. सो दोन प्रश्न पर्याय क्रमांक 2 इथे अचूक उत्तर आहे. 90 नंबरचा प्रश्न आहे की खाजगीकरण डॉटशी संबंधित आहे. तर बघतोय आपण की याच्यामध्ये चारही जे ऑप्शन्स आहेत ते सगळ्यात बरोबर आहेत. त्यामुळं 90 नंबर प्रश्नाचं उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 4 असेल. 100 नंबरचा शेवटचा प्रश्न आहे आपला की शासन सार्वजनिक उपक्रम खाजगी क्षेत्राकडे सुपूर्द करते म्हणजेच होतो. त्याला काय म्हणतो आपण? खाजगीकरण म्हणतो. सो 100 नंबर प्रश्न उत्तर काय असेल की ऑप्शन क्रमांक 2 असेल. सो बऱ्यापैकी सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण देण्याचा इथं प्रयत्न केला आहे. तरी देखील तुम्हाला वाटेल की याच्यामध्ये जर काय सुधारणा गरजेची आहे तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये ते मेन्शन करू शकता. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो.